शिर्डीत दिवाळीच्या आनंदावर विरजण घालणारी एक धक्कादायक घटना घडली आहे। मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिराच्या 1 नंबर प्रवेशद्वारासमोरील साई सिल्क बिग बाजार या साड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीत काही क्षणांतच संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून शेजारील 2 ते 3 दुकानांनाही आगीचा विळखा बसलाय। प्राथमिक माहितीनुसार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होती। त्याच दरम्यान मंदिराच्या परिसरात फटाके फोडले जात असताना उडालेल्या ठिणगीमुळे जवळील साड्यांच्या दुकानाला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। काही क्षणांतच या आगीने विक्राळ रूप धारण केलं आणि आसपासच्या दुकानांपर्यंत ती पसरली। आगीची माहिती मिळताच शिर्डी नगर परिषद अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं। त्यांना साईबाबा संस्थांचं अग्निशामक दल, राहता नगर परिषद आणि कोपरगाव नगर परिषद यांच्या पथकांनी मदत केली। तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। साई सिल्क बिग बाजार हे शिर्डीतील प्रसिद्ध साड्यांचं दुकान असून दुकानातील सर्व माल आणि फर्निचर आगीत पूर्णतः जळून खाक झाला आहे। दुकान मालकाचे कोट्यावधी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापाऱ्यांनी विशेष सवलती आणि नवीन मालाची नोंद केली होती। अशातच आगीच्या या घटनेमुळे व्यावसायिकांवर मोठं संकट कोसळलं आहे। स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी केली आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर।